सामान्य जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत. म्हणजे तुम्ही जर बघायला गेलं तर आम्ही कधी एसीच्या गाड्यामध्ये फिरत नाही. एसी मध्ये फिरणाऱ्यांना त्रास असतो. सर्वसामान्य रस्त्यावर फिरणारा गल्लीतल्या कार्यकर्त्याला कुठलाही त्रास नाही. आमच्या इथं बघायला गेलं तर सगळे असे रस्त्यावर फिरणारे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे कुठलीही बलाढ्य शक्ती असेल, कुठलाही पक्ष असेल, त्याला आम्हाला कोणी टक्कर देऊ शकत नाही. आणि याचा रिझल्ट तुम्ही 7 तारखेला त्याचं मतदान होईलच. आणि 9 तारखेला आम्ही नक्कीच या मतदारसंघाचा विजयाचा गुलाल तीनही उमेदवार आम्ही उडवू. विकास हा होतच राहतो, पण दडपशाही, हुकुमशाही या विरुद्ध आम्ही ही निवडणूक लढत आहोत. म्हणजे एकाच घरात सगळी पदं. आणि जर एकच बघायला गेलं तर ग्रामपंचायतचे कर्मचारी यांचं पाणी भरण्यासाठी असतात, जिल्हा बँकचे कर्मचारी यांची गाडी चालवण्यासाठी असतात, म्हणजे ग्रामपंचायतचे हेड क्लार्क यांच्या कार्यालय ह्याच्यामध्ये पत्रक छापत असतो. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही ज्या संस्थेवर जाल, आता उद्या जिल्हा परिषद जिंकले तर जिल्हा परिषदच्या यांच्या झाडू मारायला ठेवतील घरी. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही जर सर्वसामान्य ग्रामपंचायतचे कर्मचारी असतील, जिल्हा बँकचे कर्मचारी असतील, इतर संस्थेचे कर्मचारी असतील, तुमच्या घरी घरगडी म्हणून वावर असतील, तर खरंच लोकांची कामं कधी करतील आणि ग्रामपंचायतीमध्ये कधी कामं करतील. आणि ह्याचा रोष सर्वसामान्य जनतेमध्ये आहे. तर ग्रामपंचायत जर तुम्हाला एक साधं दाखला घ्यावा लागला तर ह्यांच्या घरी यावं लागतं दाखला आणण्यासाठी. उद्या समजा तुम्हाला 50,000 जिल्हा बँकेचं कर्ज पाहिजे तर त्यांच्या घरी जाऊन त्यांचं लोटांगण घालावं लागतं. आणि आम्ही तुमच्या पक्षाचं काम करणार. म्हणजे तुम्ही जर एखादं 50,000चं लोन देता, ते काय तुम्ही तुमचे बिनव्याजी देत नाही, त्याचा व्याज तुम्ही घेता, वसूल करता. त्याचा तुम्ही जर एखादा हप्ता ठरला तर तुम्ही त्याला पेनल्टी लावता. आणि जर 50,000 तुम्ही मॉर्गेज करून लोन देत असाल आणि त्याच्यासाठी तुम्ही जर एखाद्या कार्यकर्त्याला वेटीस धरत असाल तर मोठ्या प्रमाणात असंतोष ह्या आमच्या मतदारसंघामध्ये आहे. आणि कुठेतरी दडपशाही ही कुठेच आम्ही बघितली नाही. म्हणजे एवढी वर्ष आमचे वडील 35 वर्ष कोलगाव सोसायटीवर होते. मी सुद्धा गेले 20 वर्ष इतर बँकेमध्ये लोन घेतो. पण कुठल्याही वेळी कुठला सामान्य कार्यकर्ता एखाद्याला मॉर्गेज करून देत असेल तर आम्ही ऐकलं नाही की बाबा तुझे कुठले संचालक नाही तर कुठे भेटलं पाहिजे. पण चुकीचा पायंडा या मतदारसंघात पडलाय आणि त्याविरुद्ध रोष मोठ्या प्रमाणात जनतेमध्ये आहे. आज सुद्धा लोकांना फोन केला जातात, तुझ्याकडे 50,000 कर्ज आहे, उद्या माझ्या प्रचाराला फिरलं पाहिजे. लोक जबरदस्तीने प्रचाराला घेतले गेले तर तुझ्या घरी उद्या गाडी पाठवतो. आणि आली 4 दिवसापहिली प्रत्येक घरी जे जे विरोधात आम्हाला मदत करत होते त्यांच्या घरी जिल्हा बँकची गाडी पाठवली गेली. आम्ही सुद्धा जिल्हा बँकेला आवाहन करतो की इलेक्शनच्या तोंडावर कृपया करून तुम्ही असली दडपशाही करू नका, तर जिल्हा बँकेच्या विरुद्ध रोष जनतेमध्ये उफून येईल. आमचे असतील समजा बाकीचे इतर पक्ष जे असतील, शिवसेना, आता तुम्ही म्हणत गेलं की शिंदे सेना, ते सुद्धा आपल्या बरं आहे, ठाकरे सेना बरं आपले आहे, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे आणि सर्व म्हणजे आमचे म्हणजे इतर पक्षातलेच तुम्हाला इथं काही दिवसात समजतील. आणि सर्व पक्षीय कार्यकर्ते आहेत. त्याच्यामुळे याच्यात काय घाबरून जाण्याची गरज नाही. ही निवडणूक आहे, ही जनतेने आपल्या हातात घेतलेली आहे आणि सर्व पक्षीय आमच्यासोबत आहेत. सुरुवात ते काय म्हणायचे, मायकल कुठला अन्याय असेल तिथे निर्भीडपणे भिडायचं. कोणी आलं चालेल, मरण गेलं आलं तरी चालेल, पण शरण जाता का म्हणे. त्या दृष्टीने आम्ही सुद्धा अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी सदैव सज्ज आहोत. आणि त्यांची उणीव आज भासते, पण त्यांनी जोडलेली जी माणसं आहेत जी आज या मतदारसंघामध्ये आहेत त्यांचं प्रेम जे पाठीशी आहे ते नक्कीच ती उणीव भरून काढत आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांचं जे कार्य होतं ते चालू ठेवण्यासाठी आम्ही सर्व एकत्र आलो. आणि त्यांचे जे एक हे होतं की सदैव सत्याच्या पाठीनं राहावं, कुठेही अन्याय सहन करू नये आणि सामान्य जनतेसाठी सदैव तू उभा राहा, ही आम्ही आज त्यांची इच्छा पूर्ण करत आहोत.